नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आंब्याच्या 4 रेसिपीज बघतोय। त्यातील प्रकार पहिला, इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्ध्या आंब्याच्या फोडी कट करून घातलेल्या आहे। 1 चमचा साखर घालूया, तसेच 1 वाटी एवढं दूध घालूया। त्यानंतर आपल्याला इथे मोठे 2 चमचे व्हॅनिला आईस्क्रीम घ्यायचा आहे आणि हे यामध्ये घालायचं आहे। आज आपण मँगो मिल्कशेक बनवतो आहे। व्हॅनिला आईस्क्रीममुळे मिल्कशेक खूप छान दाटसर आणि चवदार होतो। हे सर्व मिक्सरवर एकदा आपण फिरवून घेऊया। सर्व साहित्य अगदी छान बारीक झालेलं आहे आणि सर्व मिक्स झालेलं आहे आणि इथे मस्त मँगो मिल्कशेक बनून तयार आहे। यामध्ये आईस्क्रीम घातल्यामुळे याला खूप छान टेस्ट येते, त्याचबरोबर मिल्कशेक अगदी मस्त दाटसर तयार होतो। तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हा मँगो मिल्कशेक एकदा तरी बनवून बघा, खूप छान लागतो। त्यानंतर आंब्याची आपण दुसरी रेसिपी बघूया। दुसरी रेसिपी बनवण्यासाठी इथे आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे। त्याचबरोबर 3 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आहे। इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। त्यानंतर दूध गरम करायला ठेवायचं आहे। दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे। दूध छान गरम झाल्यानंतर त्यातील 3 ते 4 चमचे दूध आपल्याला कस्टर्ड पावडरमध्ये मिक्स करायचं आहे। कस्टर्ड पावडर पूर्ण दुधामध्ये घातल्यास ती मिक्स होत नाही, त्यामुळे त्याच्या गाठी तयार होतात। म्हणून आपल्याला ती एका वाटीमध्ये घेऊन अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। त्यामुळे यामध्ये गाठ होणार नाही आणि अगदी प्लेन पेस्ट तयार होईल। आणि तुम्ही बघू शकता दुधाला सुद्धा छान उकळी आलेली आहे। आता दूध आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी असंच उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण तयार केलेली कस्टर्ड पावडरची पेस्ट घालून घ्यायची आहे। कस्टर्ड पावडरची पेस्ट घालून झाल्यानंतर हे आपण अशा प्रकारे हलवून घेऊया। कस्टर्ड पावडर मिक्स करून झाल्यानंतर दूध आपण 5 मिनिट असंच उकळू देऊया आणि त्यानंतर गॅस बंद करून घेऊया। दूध आपल्याला अगदी थंड करून घ्यायचं आहे आणि साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर दूध छान थंडगार झालेलं आहे आणि खूप छान दाटसर सुद्धा झालेलं आहे। तुम्ही बघू शकता दूध मस्त घट्ट झालेलं आहे। त्यानंतर सर्व आपण जे बनवून घेतलेलं मिश्रण आहे ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1 आंबा कट करून त्याच्या फोडी आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर यामध्ये दुधावरची साय घालूया। तर ही 1 लिटर दुधावरची साय आहे। आज आपण मँगो आईस्क्रीम बनवतो आहे। दुधावरची साय घातल्यामुळे आईस्क्रीम खूप छान क्रीमी तयार होतं। त्याचबरोबर इथे मोठे 2 चमचे यामध्ये मिल्क पावडर घालूया। मिल्क पावडरमुळे याला अजून घट्टपणा येतो। यामध्ये छोटी वाटी किंवा साधारण 2 ते 3 चमचे साखर यामध्ये घालूया। साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकतात। तसेच यामध्ये मी थोडासा मँगो इसेन्स घालणार आहे। हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरी चालेल, परंतु ह्यामुळे टेस्ट अजून छान होतोय। सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया थोडं आणि मिक्सरवर हे एकदा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आणि इथे मिश्रण बनवून तयार आहे। एक रिकामा प्लास्टिकचा डबा आपल्याला घ्यायचा आहे। कुठल्याही प्रकारचा कंटेनर तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये हे सर्व मिश्रण आपण घालून घेऊया। आता ह्याला झाकण लावून आईस्क्रीम सेट होण्यासाठी 2 ते 3 तास आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे। 2 ते 3 तासानंतर आपण परत एकदा हे चेक करून घेऊया। 3 तासानंतर चमच्याच्या साहाय्याने सर्व मिश्रण एकदा आपण परत हलवून घेऊया। संपूर्ण मिश्रण आपल्याला 2 मिनिटांसाठी असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हे एकदा परत मिक्सरवर सुद्धा फिरवू शकतात। त्यानंतर पुन्हा एकदा हे कंटेनरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। परंतु सेट करायच्या आधी यामध्ये आपण आता थोड्याशा आंब्याच्या फोडी घालूया। तर साधारण अर्ध्या आंब्याच्या फोडी मी यामध्ये घालून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व फोडी यामध्ये घालून मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी छान क्रीमी झालेलं आहे। त्यानंतर थोड्याशा आंब्याच्या फोडी आपण यावर वरती सुद्धा घालून घेऊया आणि आता ह्याला झाकण लावून 7 ते 8 तासांसाठी हा डबा आपण फ्रीझरमध्ये ठेवूया, जेणेकरून आईस्क्रीम छान सेट होईल। आणि 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता आईस्क्रीम अगदी मस्त तयार झालेला आहे। आपण ह्यामध्ये मिल्क पावडर त्याचबरोबर दुधावरची साय घातल्यामुळे आईस्क्रीम खूप छान क्रीमी तयार होतं।
तुम्ही बघू शकतात मँगोचा आईस्क्रीम अगदी छान तयार झालेला आहे। तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे आईस्क्रीम नक्की एकदा बनवून बघा, चवीलासुद्धा खूप छान होतं। त्यानंतर आंब्याची तिसरी रेसिपी बघूया। तर इथे मी 1 कप एवढा मैदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 2 चमचे एवढा रवा घेतलेला आहे। बारीक रवा घ्यायचा आहे। मैदा आणि रवा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। अर्धा कप एवढी साखर घालूया। अर्धा चमचा बेकिंग पावडर घालूया। अगदी पाव चमचा किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी बेकिंग सोडा घालूया। हे सर्व कोरडं साहित्य आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि साखरसुद्धा व्यवस्थित बारीक झालेली आहे। ह्यामध्ये आता आपण 2 चमचे दही घालूया। अर्ध्या आंब्याच्या फोडी घालूया। आपण आज मँगो कपकेक बनवतो आहे। यानंतर या सर्व मिश्रणामध्ये आपल्याला 3 चमचे मँगो क्रश घालायचा आहे। ह्यामुळे केकला खूप छान टेस्ट येते। अर्धा कप एवढं दूध घालूया। तसेच अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालूया। मिठामुळे याला खूप छान टेस्ट येते। हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आज आपण कपकेक बनवतो आहे, त्यामुळे आपण हा केक कपमध्येच बनवणार आहोत। त्यासाठी कपाच्या आतल्या बाजूला थोडंसं तूप लावून घेऊया। त्याचबरोबर कपकेकसाठीचे मोल्ड इथे घेतलेले आहे, त्यालासुद्धा तूप लावून घेऊया। मिश्रण तयार आहे केकचं, ते आपण कपमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे केकच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी असायला हवी। तर ह्यापैकी थोडंसं मिश्रण आपल्याला या मगमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाकी उरलेलं मिश्रण कपकेकच्या मोल्डमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। आज आपण अगदी 1 मिनिटात तयार होणारे कपकेक्स बनवतो आहे। आपण आज हे मायक्रोवेव्हमध्ये बनवून घेणार आहोत। तर हे कप आपल्याला मायक्रोवेव्हमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हा 1 मिनिट 20 सेकंदासाठी बेक करायचे आहेत। आणि तुम्ही बघू शकतात अगदी 1 मिनिटामध्ये केक बनून तयार आहे। टूथपिकच्या सहाय्याने हे चेक करून बघूया आणि टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे, म्हणजे केक कच्चा नाही आहे, तो अगदी छान व्यवस्थित तयार झालेला आहे। आता आपण हे दोघंही कपकेक थंड करून घेऊया। त्याचबरोबर मगमध्ये आपण जो केक बनवलेला होता तो सुद्धा अगदी छान तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे। त्यानंतर आपण जे कपकेक बनवून घेतलेले होते यावर मी थोडासा मँगो क्रश घालून घेणार आहे। मँगो क्रशमुळे याची चव अजूनच वाढते, तर तुम्ही अशा प्रकारे यावर मँगो क्रश घालून घेऊ शकतात। त्याचबरोबर सजावटीसाठी तुम्ही यावर अशा प्रकारे आंब्याच्या फोडीसुद्धा ठेवू शकतात। तर मस्त 1 मिनिटात तयार होणारा मँगो केक बनवून तयार आहे। तुम्हीसुद्धा हा केक नक्की बनवून बघा। त्यानंतर आंब्याची आपण चौथी रेसिपी बघूया। यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला इथे आटवून घ्यायचं आहे, तर साधारण 30 ते 35% दूध कमी होईल एवढं आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे। दुधाला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपण 3 चमचे साखर घालूया। साखर आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकतात। आणि तुम्ही बघू शकतात दूध इथे छान आटून तयार झालेलं आहे। आता आपण हे दूध थंड करून घेऊया। दूध मस्त थंड झाल्यानंतर हे सर्व आपण बाजूचं सुद्धा काढून घेऊया अशा प्रकारे। आज आपण मँगो कुल्फी बनवतो आहे, तर आटवून झालेलं दूध एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। मँगो कुल्फी अशा प्रकारे दूध आटवून जर तुम्ही बनवली तर ती खूप छान टेस्टी होते। त्यानंतर मी इथे एक मोठा आंबा कट करून घेतलेला आहे आणि त्याच्या अशा प्रकारे फोडी बनवून घेतलेल्या आहेत, तर त्या फोडी आपण यामध्ये घालून घेऊया। हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकतात कुल्फीसाठीचं लागणारं मिश्रण इथे तयार झालेलं आहे। मस्त दाटसर असं मिश्रण तयार झालेलं आहे। एक कुल्फीचा मोल्ड घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया। आता यामध्ये आईस्क्रीम स्टिक ठेवून घेऊया। मिश्रण एवढं दाटसर आहे की यामध्ये स्टिक अगदी इझिली आपल्याला ठेवता आलेली आहे। त्यानंतर राहिलेलं मिश्रण एका ग्लासमध्ये काढून घेऊया। तुम्ही अशा प्रकारच्या ग्लासमध्ये सुद्धा कुल्फी सेट करू शकता, किंवा तुमच्याकडे अशा प्रकारचा गोल आकाराचा डबा असेल तर तुम्ही डब्यामध्ये सुद्धा कुल्फी सेट करू शकतात। तर ह्यावर आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला
फ्रीझरमध्ये 7 ते 8 तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवायचा आहे। त्याचबरोबर कुल्फीचा मोल्डसुद्धा आपण फ्रीझरमध्ये ठेवून घेऊया। 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकतात कुल्फी मस्त बनवून तयार आहे। तर मी तुम्हाला आता कुल्फी काढून दाखवणार आहे। त्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एकदा ग्लास आपल्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि सुरीच्या साहाय्याने कुल्फी काढून घ्यायची आहे। पाण्यामध्ये बुडवल्यामुळे कुल्फी अगदी इझिली बाहेर निघते आणि तुम्ही बघू शकता कुल्फी किती पटकन बाहेर निघालेली आहे आणि अगदी छान तयार झालेली आहे। मी तुम्हाला कुल्फी कट करून दाखवणार आहे आणि हे बघा अगदी मस्त क्रीमी अशी मँगोची कुल्फी बनवून तयार आहे। खूप टेस्टी होते ही। आपण दूध आटवून कुल्फी बनवल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान होते। सुरी थोडीशी मागे करून तिसरी स्लाइससुद्धा आपल्याला अशाच प्रकारे कट करून घ्यायची आहे आणि इथे मस्त मँगो कुल्फी बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकतात किती मस्त सॉफ्ट आणि क्रीमी अशी कुल्फी तयार झालेली आहे। त्याचबरोबर आपण जी दुसऱ्या मोल्डमध्ये कुल्फी बनवली होती ती पण अशाच प्रकारे आपण काढून घेऊया। एकदा मोल्ड आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि कुल्फी अगदी मस्त इझिली बाहेर निघते। तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये ही मँगो कुल्फी एकदा नक्की बनवून बघा। चवीला खूप छान होते, सर्वांना आवडेल अशी ही कुल्फी तयार होते। तर आजच्या मँगोच्या 4ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।